श्री स्वामी समर्थ. रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा आविष्कार हा ऋग्वेदापासून आहे. रुद्राचे एकूण 75 उल्लेख आहे. ही देवता शंकरात नंतर विकसित झाली. रुद्र हा शब्द रोदिती अथवा रोदयती अर्थातच रडविणाऱ्या या शब्दापासून आलेला आहे. या देवतेचे वेदपश्चात शंकर शिव यांच्याशी एकीकरण झाले होते. हे फार नंतरचे. रुद्राचे मूलस्वरूप हे फारच भीषण आणि हिंसक असल्याचे आपल्याला जाणवते. त्यामुळे भक्त त्यांना सतत विनंती करते की माझ्यावर दया करा, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे. रुद्राचे दुसरे रूप भद्र म्हणजेच कल्याण करणारा असेही आहे. म्हणून रुद्रसूक्त हे त्या भद्र रूपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्निस्वरूपाचा आहे, तसेच जलस्वरूपाचा आहे. तो पंचमहाभूतांनी अधिपती आहे. रुद्र हा नागसागर संस्कृतीच्या आधीपासूनच सनातन धर्मामध्ये अस्तित्वात आहे. रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्रसूक्ताच्या पठणाची एकादशनी आणि लघुरुद्र ही 2 रूपे जास्त प्रचलित आहेत. याचीच विस्तारित आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत. एकादशनी रुद्रामध्ये रुद्रसूक्ताच्या 11 आवृत्त्या करण्याची पद्धत आहे आणि पुढील रूपामध्ये लघुरुद्र करताना 121 आवर्तने होणे आवश्यक असते. म्हणून 11 पुरोहित असतात. 11 पुरोहित 11 वेळा पठण करतात. रुद्रसूक्तामध्ये रुद्राची 100 नावे आहेत. म्हणून त्या रुद्रसूक्ताला शतरुद्रीय असे सुद्धा म्हटले जाते. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादी पवित्र दिवशी लघुरुद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकाच्या वेळी रुद्र म्हणतात. आता आपण बघूया रुद्राचे वाचन का करावे. भगवान शंकर हे कुबेराचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकराची सेवा होते तिथे आर्थिक स्थैर्य लाभते, कर्जबाजारीपणा कमी होत असतो. दुसरा आहे रुद्रवाचन करत असताना भगवान शंकराच्या पिंडीवर केला गेलेला जो अभिषेक असतो त्याचे तीर्थ हे म्हणजे अमृतासमान आहे. सर्व प्रकारच्या आदिव्याधी रोग या तीर्थांनी नाहीसे होतात. असाध्य आजार बरे होतात. म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ आवश्यक घ्यावे. तिसरं आहे ज्या कुटुंबात व्यसनाधी व्यक्ती आहेत, तसेच तापट, रागीट, हट्टी, चिडखोर मुले आहेत, अशा व्यक्तींना व मुलांना देखील हे तीर्थ दररोज दिल्यास त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होत असतो. व्यसनाधिता कमी होत असते. चौथा आहे भगवान शंकरही या सृष्टीची पितृदेवता असून दररोज नित्यनियम रुद्रपठण केल्याने पितृदोषाची जी तीव्रता असते ती कमी होत असते. या सेवेने घरात सुखसमृद्धी व भरभराटी निर्माण होत असते. म्हणून रुद्राचा जो अभिषेक आपण रेग्युलर करावा आणि त्याचे तीर्थ आपल्या घरामध्ये आपण सांभाळून ठेवावे. पाण्यात पाणी टाकून हे तीर्थ आपण खूप दिवस सांभाळू शकतो आणि आपल्या घरच्यांना देऊ शकतो. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी तर नांदेलच, पण कलेशही होणार नाहीत. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. श्री स्वामी